हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया चिकन कटलेटची रेसिपी, जी फटाफट बनवून तयार होते आणि टेस्टला तर खूपच यम्मी असते। आणि जर संडे असेल तर मग क्या बात आहे। तर म्हटलं चला आज संडे आहे तर आपण चिकन कटलेटच बनवूया। चला तर ही सुपर टेस्टी चिकन कटलेटची रेसिपी सुरू करूया। नमस्कार, मी अमिता पाटील। हॅपी संडे, गुड मॉर्निंग। आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर ही सर्व आपण पूर्वतयारी करून घेऊया। पूर्वतयारी केलेली असली का काय होते, कुठलीही रेसिपी फटाफट बनवून तयार होते। तर इथे मी 200 ग्रॅम बोनलेस चिकनचा किमा घेतलेला आहे, काळी मिरी पावडर घेतलेला आहे, अर्ध्या लिंबूचा रस घेतलेला आहे, थोडासा मैदा घेतलेला आहे आणि हे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। 5-6 ब्रेड मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते। तुम्हाला जर व्हाईट ब्रेड क्रम्स पाहिजे असेल तर तुम्ही कडा कापून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, चिकन मसाला घेतलेला आहे आणि इथे मी 2 अंडे फेटून घेतलेले आहेत। 200 ग्रॅम चिकन होतं म्हणून मी 2 अंडी फेटून घेतली आणि इथे मी 5-6 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे कापून। तर सर्वप्रथम आपण किम्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायचं आहे। आता अर्ध्या लिंबूचा रस त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे आणि हा आगरी कोळी मसाला आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता आणि मसालासुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडीशी हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं एकजीव होते म्हणून। आता हे सर्व व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। अय्यो, हा दोरा मध्ये मध्ये येतो, आता दोरा आपण वरती सरकून ठेवूया आणि हे मस्त आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं। जर हाताला ओलं ओलं लागत असेल, थोडंसं पाणी पाणी लागत असेल तर मग काय करायचं, जे आपण ब्रेड क्रम्स घेतलेत ना ते थोडेसे फक्त 2-3 लहान चमचे टाकून घ्यायचं आहे। म्हणजे काय, ब्रेड ते पाणी शोषून घेते ना, तर जास्त ब्रेड नाही टाकायचं, नाही तर मग ते टेस्टला नाही चांगला लागणार। म्हणून फक्त 2-3 चमचे ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे बघा एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे, छान असं, बिलकुल ओलसर लागत नाही आहे। आता आपण ह्याचे चिकनचे कटलेट बनवून घेऊया। तर अगोदर आपण पूर्वतयारी करून घेऊया, सर्व साहित्य तिथे ठेवून घेऊया। तर आता मी 2 प्रकारचे कटलेट दाखवते। जर तुम्हाला मैदा नाही वापरायचं असेल तर काय करायचं, थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं, थोडंसं मिश्रण घ्यायचं। जर तुम्हाला ब्रेड नाही मैदा नाही वापरायचं असेल तर आईचं नावाला मध्ये आता काय करायचं, अंड्यामध्ये हे थोडंसं मिश्रण बुडवून घ्यायचं आणि ब्रेडमध्ये डिप करून घ्यायचं आणि तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता, हवा ते शेपमध्ये। तर इथे मी टिअर ड्रॉप शेप देत आहे, जास्त जाडसर नाही ठेवायचं, थोडंसं पातळच ठेवायचं। आणि तुम्हाला शेप नाही द्यायचं असेल तर तुम्ही असं सिंपल गोल गोल राऊंडमध्ये सुद्धा बनवू शकता। हे बघा, हे टिअर ड्रॉप शेप आहे, मी तुम्हाला असंच शेप बनवून दाखवत आहे, पण ते तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून असे गोल गोल बनवले तरी चालतील। तर आता हा दुसरा मैद्यामध्ये, अगोदर मैद्यामध्ये डिप करून घ्यायचं, नंतर अंड्यामध्ये डिप करून घ्यायचं आणि नंतर मग ब्रेडमध्ये टाकायचं, ब्रेडच्या चुऱ्यामध्ये टाकायचं। तर इथे मी आता हार्ट शेप बनवत आहे। तर हा हार्ट शेप, हे बघा, किसी का टूटा हुआ दिल सारखा दिसतो तर हा हार्ट शेप झाला। तर असेच मी सर्व शेप बनवून घेतले आणि थोडेसे असे राऊंड राऊंड बनवून घेतले, हे बघा। तर हे आता आपण फ्राय करून घेऊया। तर मी डीप फ्राय करत नाही आहे, शॅलो फ्रायच करत आहे। तर एका पॅनमध्ये थोडं जरा जास्तच तेल टाकायचं आहे, म्हणजे कसं ते कडासुद्धा व्यवस्थित असं शिजून निघतात। कटलेटच्या कडा असतात ना साईडच्या, त्यासुद्धा असे व्यवस्थित शिजून निघतात, म्हणून थोडं जास्तच तेल टाकून घ्यायचं आहे। आणि आता एकदम गॅस मंद करून हे आपले कटलेट त्यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि गॅस मंद ठेवून असं 2 ते 3 मिनिटानंतर असं फिरवून घ्यायचं आहे, अलटून पलटून घ्यायचं आहे। 10 मिनिटामध्ये गॅस मंद ठेवून हे चिकन कटलेट व्यवस्थित फ्राय होतात। तुम्ही जर हाई गॅस ठेवला तर ते बाहेरून करपून जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील, म्हणून गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे आणि असे अलटून पलटून 10 मिनिटामध्ये आपले कटलेट रेडी होतील। एकदम इझी रेसिपी आहे, काही असं
जास्त हार्ड पण नाही आहे. हे बघा छान असा कलर आलेला आहे. बस आता आपले व्यवस्थित असं कटलेट तयार झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया आणि सर्व कटलेट आपण अशाच प्रकारे गॅस मंद ठेवून फ्राय करून घेऊया. हे बघा आता हे सुद्धा सर्व आपण गॅस मंद ठेवून फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपले सर्व कटलेट अशीच आपण फ्राय करून घेऊया आणि हे आपले फक्त 40 ते 45 मिनिटांमध्येच आपले सर्व कटलेट फ्राय करून झालेले आहेत. खूपच टेस्टी होते, खूपच यम्मी झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा पिया आणि मस्त राहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय.